नमस्कार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि तुमच्यासाठी आपण घेऊन येत आहोत वेगवेगळ्या क्वेश्चनची सिरीज। आणि हे असे क्वेश्चन आहेत जे की तुम्हाला एक्झाममध्ये खूप फायदा ठरणार आहे या क्वेश्चनचा। आणि इथून मागे जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत किंवा इथून मागे जे एक्झाम झालेले आहेत पोलीस भरतीच्या, त्याचे पण आपण याच्यामध्ये काही क्वेश्चन घेत आहोत। तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि रोजचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोज एक व्हिडिओ अपलोड होणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील। आणि हे खूप चांगले क्वेश्चन घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। चला तर मग पाहूया आपण वन बाय वन क्वेश्चन। तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री कोण आहेत? तर ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत गिरीश महाजन। एक नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे। दुसरा प्रश्न बघा, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? तर कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय जे आहे तर ते निओ गॉथिक वास्तुकलेचे उदाहरण आहे। एक नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे। तिसरा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते बाळ गंगाधर टिळक। आता जहालमतवादी नेते म्हणजे काँग्रेसमध्ये दोन पार्ट पडले होते, एक जहालमतवादी होता आणि दुसरा मवाळवादी होता। तर जहालमतवादी जे होते हे आक्रमक होते, क्रांतिकारक होते, यांना कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर ती क्रांतीच्या मार्गाने मिळवावी असं वाटायचं। आणि जे मवाळवादी होते ते फक्त काय करायचे, निवेदनं द्यायचे किंवा उपोषण वगैरे असं प्रकारचं मागण्या करायचे। आणि हा फरक त्यांच्या दोघांमध्ये होता। तर आपल्याला प्रश्न काय विचारला, जहालमतवादी नेते कोणते? तर बाळ गंगाधर टिळक आहेत। आणि हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले हे तिघे जे आहेत ते मवाळवादी आहेत। तर 4 नंबरचा क्वेश्चन बघा, जेव्हा नद्या त्याचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो। आता बघा, ही तुम्हाला इथे मी आकृती काढून दाखवते। समजा हे तळ आहे, तळ किंवा समुद्र म्हणा, काही जे असेल ते। आणि त्यांनी काय सांगितले, नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून, आता ही जी नदी आहे ही इकडून वाहत आली, ही इकडून वाहत आली आणि हे सर्व दिशातून नद्या वाहत येऊन इथे पाणी सोडतात मदत। तर ह्याला काय म्हणतात, अभिकेंद्री प्रारूप म्हणतात त्याला, अभिकेंद्री प्रारूप। आणि त्याच्याच विरोधात एक अपकेंद्री प्रारूप असतं, अपकेंद्री। कसं असतं, अपकेंद्री। तर हे प्रारूप काय करतं, तर एखाद्या ठिकाणावरून ह्या नद्या वाहत दुसरीकडे जातात, जसं की अशा प्रकारे। मी तुम्हाला दोन्ही प्रारूप इथे काढून दाखवते मी, ह्याच्यावर 100% प्रश्न येते बघा। तर अशा प्रकारचं प्रारूप कुठे पाहायला भेटतं आपल्याला? तर सह्याद्री पर्वतावर अशा प्रकारचं प्रारूप पाहायला भेटतं। म्हणजे तिथून नद्यांचा उगम होतो, म्हणजे बघा तिथून काही कोकणपट्टीत वाहत जातात, तर काही इकडे आपल्या पठारावर वाहत येतात। म्हणजे इथे अशा प्रकारचं प्रारूप आपल्याला पाहायला भेटतं। ते प्रारूप कोणतं आहे? अपकेंद्री। तर आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता। ते महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील होते। तर कुठले होते रंगो बापूजी गुप्ते किंवा रंगो बापूजी? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सातारा। 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? तर मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट जे आहेत ते 12 ते 35, म्हणजे 12 ते 35 पर्यंत जे आहेत ते फंडामेंटल राईट आहेत। तर ह्याच्यामधलं त्यांनी काय सांगितलंय, कोणतं कलम वगळण्यात आलेलं आहे जे की आता मूलभूत अधिकारात नाही? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबर, कलम 32A हे त्यांनी वगळण्यात आलेलं आहे। तर 31A, 31C आणि 33 हे जे कलम आहेत ते अजून फंडामेंटल राईटमध्ये आहेत। पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणती संत एकनाथाची साहित्यकृती आहे? तर संत एकनाथाची साहित्यकृती कोणती ते ओळखायचं आपल्याला। पहिलं बघा, बुद्धभूषण। तर बुद्धभूषण कुणाचं आहे? बुद्धभूषण हा संभाजी महाराज यांचा आहे। बुद्धभूषण जो आहे तो संभाजी महाराज। नंतर भावार्थ रामायण, तर हे भावार्थ रामायण जे आहे ते संत एकनाथांची आहे। म्हणजे आपल्याला जो क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर आहे भावार्थ रामायण। तर शिवभारत कुणाचं आहे? शिवभारत आहे कवींद्र परमानंद। कवींद्र परमानंद हे त्यांचं शिवभारत आहे। आणि भावार्थ दीपिका ही आहे संत ज्ञानेश्वर। आता बघा, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांची आहे। तर ह्यांनी कशी लिहिलेली संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका? तर भगवद्गीतेवर त्यांनी जे काही सार लिहिलेलं आहे तर ते म्हणजे ज्ञानेश्वरी, त्यालाच भावार्थ दीपिका पण म्हणतो आपण।
तर 8 नंबरचा क्वेश्चन पहा काय आहे. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे संत नामदेव. 3 नंबरचं ऑप्शन. संत नामदेवाने पंढरपूर येथे काय केलं होतं, चोखामेळ्याची स्मारक बांधलं होतं. 9 नंबरचं बघा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100पेक्षा कमी आहे. तर 100पेक्षा कमी असणारी कोणता जिल्हा आहे तर तो आहे सिंधुदुर्ग. कारण इथली लोकसंख्येची घनता कमी आहे सिंधुदुर्गची. तर पालघर, पुणे आणि ठाणे इथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. आता 2011ची जनगणना झाली होती तेव्हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता होता तर तो ठाणे होता. पुढचा क्वेश्चन पहा. डॅश डॅश पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहे. तर कोणती पर्वतरांगा आहे जी की महाराष्ट्राचं प्राकृतिक कणा म्हटलं जातं तर ती आहे सह्याद्री पर्वतरांगा. कारण सह्याद्री पर्वतरांगेमुळे आपल्याला बरेचसे फायदे होतात आणि ती एक प्राकृतिक कणा असल्यासारखा आहे आपल्यासाठी. म्हणून त्याचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 11 नंबरचा क्वेश्चन पहा. महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता कोणाची होती किंवा यांची होती. तर म्हणजे महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी सुरू होण्याच्या अगोदर कोणाची सत्ता होती तर ती होती यादवांची. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता 12 नंबरचा क्वेश्चन पहा. 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली. तर हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडलेली आहे तर ती मांडलेली पंडित मदन मोहन मालवीय यांनी. 4 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच काय IMF. म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना कधी झालेली मग तर ती झालेली 1945ला. 1945 मध्ये स्थापना झालेली आहे आणि तिचं मुख्यालय कुठे आहे ते आहे वॉशिंग्टन DC. 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तुम्ही हे पण लक्षात ठेवा तिची स्थापना कधी झालेली 1945. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. कदाचित तुम्हाला IMF असं देतील आणि त्याचं लॉंग फॉर्म विचारतील तर ते पण लक्षात ठेवा. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. स्थापना झाली 1945. सदस्य आहेत 190 सदस्य. आता 14 नंबरचा क्वेश्चन पहा. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झालेली आहे. 3 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. मद्रासमधील म्हणजे चेन्नईतील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता. तर मद्रासमधील जो वेद समाज आहे तो कोणापासून प्रेरित होता तर तो आहे ब्राह्मो समाजापासून प्रेरित झाला होता. 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे. तर सातवाहन राज्य जे होतं तर ते प्राचीन काळामध्ये वेगवेगळे जे राज्य होते त्यांचं नाव वेगवेगळे आहे. तर ते त्याच्यामध्ये सातवाहन एक राज्य होतं आणि हे सातवाहन राज्याची राजधानीचं ठिकाण आपल्याला विचारलं आहे. तिचं प्राचीन नाव काय असं प्रश्न विचारला आहे. तर प्राचीन नाव आहे प्रतिष्ठान जे आता सध्या पैठण आहे. पैठण औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण त्यालाच काय म्हणतात प्रतिष्ठान. हे प्राचीन नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते. तर लोसुंग महोत्सव जो आहे याच्यामध्ये कोणती जमात सक्रिय सहभाग घेते तर ती आहे भूतिया जमात. 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता हा लोसुंग महोत्सव काय असतो तर हा डिसेंबरमध्ये सेलिब्रेट केला जातो. डिसेंबरमध्ये आणि हा सिक्कीममध्ये सेलिब्रेट केला जातो. सिक्कीम. तर डिसेंबरमध्ये काय होतं त्यांची कापणी म्हणजे जे धान्य पिकवतात शेतामध्ये त्याची कापणीचं सीझन आलेला असतो आणि ते त्याला नवीन वर्ष पण मानतात. तर तिथे हा सेलिब्रेट केला जातो म्हणजे हा उत्सव साजरा केला जातो लोसुंग महोत्सव. बघा अशा प्रकारचे जे प्रत्येक वेगवेगळे स्टेट आहेत किंवा त्यांचे जे लोकनृत्य असतात किंवा महोत्सव असतात ते तुम्ही वाचून घ्यायला हरकत नाही किंवा आपला तशा प्रकारचे एक व्हिडिओ मी तुम्हाला देईल ते तुम्ही पाठ करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तर करेक्ट आन्सर आहे ठाणे. आत्ताच मी सांगितलं होतं सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे ठाणे जिल्हा. तर 2011च्या जनगणनेनुसार हा ठाणे जिल्हा आहे. नंतर विभाजन झालं ठाणे जिल्ह्याचं आणि ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्हा वेगळा झालेला आहे. पालघर म्हणून आता सध्या जर विचार केला
आता सध्या 2023मध्ये जर विचार केला तर ठाणे हे 1 नंबरला नाही, परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला आहे 2011च्या जनगणनेनुसार विचारला असल्यामुळं आपण ठाणे त्याचं करेक्ट आन्सर देणार आहेत. तर ठाणे 1 नंबरला आहे, मग 2 नंबरला कोणता आहे तर 2 नंबरला आहे पुणे. हे सगळं 2011च्या जनगणनेनुसार चाललंय. 3 नंबरला आहे मुंबई उपनगर आणि 4 नंबरला आहे नाशिक. हे सगळे लोकसंख्येनुसार जिल्ह्यांची उतरती संख्या आहे. तर आता पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? तर महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह आहेत आपले महाराष्ट्राचे. तर विधानसभेची लोकसंख्या आहे 288 आणि विधान परिषदेची किती मग तर ती आहे 78 संख्या लक्षात ठेवा. ही विधान परिषदेची आहे, विधान परिषद. तुम्हाला खूप डीपली सांगते मुलांनो, कारण तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. त्यामुळे तुम्ही वहीवर किंवा नोटबुकवर तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे शॉर्ट नोट्स असल्यासारखं राहतील तुमच्याकडे आणि तुम्हाला एक्झामच्या टायमिंगमध्ये काय वाचावं काय नाही असं जेव्हा क्वेश्चन तयार होतो तेव्हा अशा प्रकारे जर तुम्ही ते रीड केलं आणि हे व्हिडिओ पाहत राहिलात कंटिन्यू तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. तर हे विधान परिषदेची संख्या किती 78 आणि विधानसभेची आहे 288. तर बघा आता महाराष्ट्रातून लोकसभेवर किती जातात निवडून तर ते आहे 48 आणि राज्यसभेवर किती जातात तर ते आहे 19. ही संख्या पण तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर वित्त आयोग जो आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात तर 4 सदस्य जास्तीत जास्त असू शकतात आणि 1 अध्यक्ष व 4 सदस्य, म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? तर बघा आता आपला जो हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला काढून दाखवते मी इथं. हा महाराष्ट्र आहे, इथे हा सह्याद्री पर्वत आहे, इकडे हे कोकण किनारपट्टी किंवा कोकण भाग जो आहे हा सर्व कोकणचा भाग आहे आणि ही जी सह्याद्री पर्वत आहे ह्याच्या इकडे इथून उगम पावतं कृष्णा नदी आणि इकडे वाहत जाते ती. तर आता त्यांनी काय सांगितले, कृष्णा खोऱ्यात येत नाही विचारले. मग आता कृष्णा खोऱ्यात येत नसणारा जिल्हा कोणता आहे बघा, पुणे, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी. आता मी आत्ता सांगितलं ही सह्याद्री पर्वत आहे आणि कोकण किनारपट्टी इकडे आहे, कोकण किनारपट्टीत रत्नागिरी जिल्हा येतो, म्हणून आपलं ऑप्शन काय येत नसणारा जिल्हा कोणता आहे रत्नागिरी, 4 नंबरचं ऑप्शन. कारण इकडे येतोय का रत्नागिरी नाही, तर हे रत्नागिरी इथे असल्यामुळे कृष्णा खोऱ्यात येत नाही. तर पुणे, सोलापूर आणि सातारा हे जिल्हे ते कृष्णा खोऱ्यात येतात. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? तर गोंड आणि भिल्ल ही दोन्ही जमाती ज्या आहेत ते मुख्य आहेत, म्हणून आपलं 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, गोंड आणि भिल्ल. पुढचा क्वेश्चन बघा, प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? तर प्रथिन संश्लेषण होण्यासाठी पेशीमध्ये कोणतं स्थान आहे? जे आहे रायबोझोम्स, जे की प्रथिनांचं संश्लेषण त्याच्यामध्ये केलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण हे करतात. तर खात्यांचे वितरण कोण करत असतं? राज्याचे मुख्यमंत्री. बघा हे अशा सध्याच्या काळात हे प्रकार खूप आपल्याला आढळून येतोय, सारखंच मंत्री परिषदेचं वितरण होत आहे बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री करतात ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 36. तर बघा मुलांनो, खरंच तुम्ही जेन्युइनली एकदम चांगल्या प्रकारे तयारीला लागा पोलीस भरतीच्या, कारण ह्या महिन्यात कशाही परिस्थितीत तुमची जाहिरात येणारच आहे आणि ह्याचा तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले, त्याच्या नोट्स काढून ठेवल्या तर त्याचा नक्की फायदा तुम्हाला होईल. कारण असं समजायचं आता एक्झाम देताना ही आपली आयुष्याची शेवटची संधी आहे, आपण ह्याच्यानंतर प्रिपरेशनसुद्धा करणार नाही, ह्याच्यातूनच आपलं सिलेक्शन झालं पाहिजे अशी तयारी करायची, मग नक्कीच सिलेक्शन होतं किंवा याचा फायदा नक्कीच होतो जर तुम्ही तितके पॉझिटिव्ह राहून अभ्यास केला तर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच.